नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टीईटी करता विद्यार्थी मित्रो बघा, या ठिकाणी आपण एक प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत। 23 नोव्हेंबर 2025 चा हा पेपर आहे विद्यार्थी मित्रो। तर बघा, या पेपर मधील जे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर पेपरला जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो बालमानसशास्त्राचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये घेणार आहोत। 23 नोव्हेंबर 2025 चा हा पेपर आहे। ओके, बघा, हा व्हिडिओ आजचा जो व्हिडिओ असणार हा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की टीईटी परीक्षेमध्ये बरेच प्रश्न हे आपल्याला रिपीट होताना दिसतात विद्यार्थी मित्रो। बघा, आपली जी परीक्षा आहे ती 28 जून 2026 रोजी होणार आहे आणि आतापर्यंत टीईटी मधील जे प्रश्न आपण बघितले त्यामध्ये खूप सारे प्रश्न हे रिपीट झालेले आहेत। त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा आजचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। बघा, पहिला प्रश्न काय आपला, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय सांगतो या ठिकाणी बघा, बुद्धी गुणांकानुसार व्यक्तींचे वर्गीकरण कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले आहे। ओके, बघा, बुद्धी गुणांकानुसार व्यक्तींचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे। बघा, अल्फ्रेड बिने, टर्मन, डॉक्टर कामत आणि गिलफोर्ड। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रो, बुद्धी गुणांकानुसार व्यक्तीचं जे वर्गीकरण आहे हे टर्मन या मानसशास्त्रज्ञाने केलेलं आहे। ऑप्शन नंबर 2 टर्मन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, गिलफोर्ड यांनी काय सांगितले होतं, बुद्धिमत्तेचे 120 घटक सांगितले होते। बघा, बुद्धिमत्तेचे 120 घटक सांगले होते। अल्फ्रेड बिने यांची काय तर बुद्धिमापन चाचणी, अल्फ्रेड बिनेचं काय विद्यार्थी मित्रो, बुद्धिमापन चाचणी करता अल्फ्रेड बिने प्रसिद्ध आहेत। ओके, आणि डॉक्टर कामत यांच्या शाब्दिक कसोट्या बुद्धिमत्ते संबंधी आहे, तर डॉक्टर कामत यांच्या काय तर शाब्दिक कसोट्या। ओके, डॉक्टर कामत यांच्या शाब्दिक कसोटी येतात। तर टर्मन जे आहे यांनी काय बुद्धी गुणांकानुसार व्यक्तीचे वर्गीकरण केले होते। ओके, बघा, अशा पद्धतीने आपण सविस्तर स्पष्टीकरण बघत आहोत। म्हणजेच जर या टाईपचा प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये आला तर तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही। कुठल्याही पॉइंटवर जरी प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरही सोडवता आली पाहिजे। ओके, बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रो अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्ता शोधून काढण्याचे सूत्र दिले आहे। ओके, बघा, त्यानंतर टर्मन यांचं बुद्धी गुणांकानुसार व्यक्तींचं वर्गीकरण, डॉक्टर कामत यांनी व्यक्तिगत शाब्दिक कसोट्या हिंदी मुलांच्या बुद्धिमापनासाठी तयार केल्या होत्या, आणि गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला, ज्यामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक सांगितलेले आहेत। किती? गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक जे आहे ते सांगितले होते। यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, इतरांच्या भावनांची जाणीव ठेवणे व दुसऱ्या व्यक्तींच्या भूमिकेशी एकरूप होणे। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी इतरांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांची जाणीव ठेवणे आणि दुसऱ्यांच्या व्यक्तींच्या जी भूमिका आहे दुसऱ्या व्यक्तींच्या भूमिकेशी एकरूप होणे हे कशाचं म्हणजेच काय, आत्मभान, अभिप्रेरण, सहसंवेदना की नियंत्रण। बघा, आपण काय होतो, दुसऱ्या व्यक्तींची भूमिका त्याच्याशी काय होतोय, एकरूप होत आहे। म्हणजे त्यांच्या संवेदना ज्या आहेत ओके त्याच्या काय आहेत त्या संवेदना आपण समजून घेत आहोत। म्हणजेच काय, आता संवेदना समजून घेतो आणि दुसऱ्याच्या, त्यामुळे काय म्हणणार याला सहसंवेदना असे म्हणतात। त्यामुळे ऑप्शन नंबर सी सहसंवेदना हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके, चला पहा याचं स्पष्टीकरण बघा, सहसंवेदना म्हणजे इतरांच्या भावनाची व सहसंवेदनाची जाणीव होणे। ओके, सहसंवेदना म्हणजे काय विद्यार्थी मित्र, तर इतरांच्या भावनांची व सहसंवेदनाची जाणीव असणे, दुसऱ्या व्यक्तींसोबत दुसऱ्या व्यक्तींच्या मतासोबत एकरूप होणे, तसेच इतरांबद्दल सहृदय भावना असणे म्हणजे सहसंवेदना होय। आता आत्मभान म्हणजे काय, तर स्वतःच्या भावना आणि स्वतःची बल अभिरुची निर्माण करणे, बलस्थाने ओळखणे, याला आत्मभान असे म्हणतात विद्यार्थी मित्र। ओके, चला यानंतर पहा, अभिप्रेरणा म्हणजे काय, तर कार्यप्रवृत्त करणारी शक्ती। अभिप्रेरणा म्हणजे काय, तर आपल्याला कार्यप्रवृत्त करणारी शक्ती। ओके, बाह्य प्रेरणा म्हणजे काय, या ठिकाणी बघा, अंतरप्रेरणा व बाह्य प्रेरणा एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यक्तिगत देण्याचा त्याग करते, धडपड करणे आणि सतत आशावादी राहणे, याला आपण अभिप्रेरण असे म्हणू शकतो। आणि नियंत्रण जे आहे, नियंत्रण म्हणजे स्वतःवर स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण असणे, स्वनियंत्रणासाठी आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक असते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतपणे विचार करणे आणि कृती करणे हे खूप महत्त्वाची बाब आहे, खूप जरुरी त्या ठिकाणी असतं विद्यार्थी मित्र। ओके, बघा, असे चारही पर्याय या ठिकाणी आपण बघितलेली आहेत। विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन संक्रमणाची शक्तिवादी उपपत्ती। ओके, अध्ययन संक्रमणाची कुठली उपपत्ती, तर शक्तिवादी उपपत्ती
खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, स्पियरमन, जड, विल्यम जेम्स आणि वुडवर्थ. ओके, बघा विद्यार्थी मित्र, शक्तिवादी उपपत्ती म्हटलेली आहे, तर शक्तिवादी उपपत्ती आहे विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञाची. ओके, कोणाची आहे? विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञाची शक्तिवादी उपपत्ती आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी विल्यम जेम्स हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यांची कोणती येतं? तर शक्तिवादी उपपत्ती. बघा यानंतर विद्यार्थी मित्र स्पियरमन. ओके, स्पियरमनची कोणती आहे? द्विघटक उपपत्ती. ओके, सीएच जड सामान्यीकरण उपपत्ती. सीएच जड यांची कोणती आहे? तर सामान्यीकरण उपपत्ती आहे. ओके, सामान्यीकरण उपपत्ती. क्लिअर आहे सर्वांना? पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सर्व मानसशास्त्रज्ञांच्या उपपत्त्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला त्या टॉपिकवरती डेफिनेटली परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. यानंतर बघा, अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही? बघा, जो अध्ययनार्थी आहे, जो विद्यार्थी आहे, त्याच्यामध्ये मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही म्हटलेलं आहे. बघा, शालेय कारण नाही. आता शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे हे कारण आहे. शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे हे शालेय कारण झालं. त्यानंतर पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे. ओके, आता बघा या ठिकाणी पर्यवेक्षक आणि इतर घटक म्हटले आहे, यांची सहानुभूती नसणे. आता पालक अशिक्षित असणे या ठिकाणी काय शालेय कारण आहे का? ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र सहानुभूती नसणे, या ठिकाणी सहानुभूती नसणे हे या ठिकाणी कारण आहे. ओके, मागासलेपणाचं कारण, कारण की सहानुभूती असली पाहिजे. तर यामध्ये काय पालक अशिक्षित असणे, आता पालक जे आहे ते शालेय कारण झालं का? नाही. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 पालक अशिक्षित असणे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हे इतर जे सर्व 3 कारणे आहेत ते शालेय कारण झाले आणि हे जे आहे ते घरगुती ओके बाह्य कारण त्या ठिकाणी झालं. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय? एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासक क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही. विद्यार्थी मित्र बघा, संरक्षण यंत्रणा या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. यापूर्वीच्या बऱ्याच क्लासमध्ये आपण संरक्षण यंत्रणा व्यवस्थितरित्या कव्हर केलेली आहे. बघा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या संरक्षण यंत्रणेवरती 100% प्रश्न जो आहे परीक्षेमध्ये बघायला मिळतो विद्यार्थी मित्र. ओके, संरक्षण यंत्रणा, तर हा टॉपिक सर्वांनी क्लिअर करायचा आहे. ओके, संरक्षण यंत्रणा. यानंतर विद्यार्थी मित्र काही दिवसामध्ये आपण जे आहे एक स्पेशल सेशन जे आहे संरक्षण यंत्रणा या टॉपिकवरती आपल्या चॅनलवरती घेऊ. ओके, बघा, एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासक क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही, तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची काय करतो? भरपाई करतो. या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो? ओके, बघा, कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर यामध्ये झाला बरं? कृतक समर्थन, ओके, विस्थापन, प्रक्षेपण की या ठिकाणी बघा प्रतिपूरण. तर कुठला विद्यार्थी मित्र? तर हे झालं प्रतिपूरण. ओके, बघा, एखाद्या क्षेत्रातील आलेलं अपयश दुसऱ्या क्षेत्रात भरून काढणं म्हणजे काय? प्रतिपूरण होय. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, आता विद्यार्थी मित्र प्रक्षेपण म्हणजे काय? तर बघा, पेपर खूप अवघड होता. ओके, पेपर अवघड होता त्यामुळे मला मार्क्स मिळाले नाही. ओके, त्यामुळे मार्क्स मिळाले नाही हे या ठिकाणी काय सांगणं? हे म्हणजे प्रक्षेपण झालं. विस्थापन, एका गोष्टीचा राग दुसऱ्या गोष्टीवर. ओके, एका गोष्टीचा राग जो आहे हा दुसऱ्या व्यक्तीवर काढणे किंवा दुसऱ्या गोष्टीवर विस्थापित होतो, याला विस्थापन असे म्हणतात. ओके, एका व्यक्तीचा राग दुसऱ्यावर, हे झालं विस्थापना संदर्भात. बघा या ठिकाणी क्लिअर आहे सर्वांना हा पॉईंट? सर्वांनी याचा स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन पद्धती. ओके, अध्ययन पद्धती मानसशास्त्रीय आहे तर अध्यापन पद्धती रिकामी जागा. बघा, जर अध्ययन पद्धती ही मानसशास्त्रीय असेल तर अध्यापन पद्धती ही कशी असणार आहे? तर अध्यापन पद्धती अध्यापन शास्त्रीय असणार आहे. कशी असणार आहे ही? अध्यापन शास्त्रीय. ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र बघा, या ठिकाणी जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची तर PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, जॉन ड्यूई यांची विशिष्ट रचनावादी पद्धती रिकामी जागा आहे. ओके, बघा, जॉन ड्यूई यांची जी विशिष्ट रचनावादी पद्धती आहे, अभ्यास पद्धती ही कशी आहे?
शिक्षक प्रधान, शिक्षण प्रधान, विद्यार्थी प्रधान की वातावरण प्रधान? आता जॉन डुई यांनी काय सांगितलं आहे विद्यार्थी मित्र, या ठिकाणी शिक्षणाचं काय, या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा, या ठिकाणी जॉन डुई यांनी काय सांगितलेलं आहे, तर वर्गातील काय शिक्षणाचे जे वातावरण आहे या संदर्भित कथन जे आहे ते केलेलं आहे. मग यांची विशिष्ट रचनावादी जी पद्धती आहे कशी आहे, तर ही वातावरण प्रधान आहे. ऑप्शन नंबर 4 वातावरण प्रधान हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला, याच पद्धतीला आकारवादी पद्धती म्हणून देखील ओळखल्या जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सॉक्रेटिसची औपचारिक अध्ययन पद्धती रिकामी जागा या नावाने ओळखल्या जाते. ओके, बघा, सॉक्रेटिस जो मानसशास्त्रज्ञ आहे त्याची जी औपचारिक अध्यापन पद्धती आहे ही अजून कुठल्या नावाने ओळखली जाते? पर्यवेक्षीय अध्ययन, संप्रेषण अध्ययन, स्वयं अध्ययन की शिल्पकार पद्धती. ओके, त्याला अजून एक नाव आहे, त्याचं नाव आहे स्वयं अध्ययन. ओके, काय म्हणतात त्याला? स्वयं अध्ययन असे म्हणतात. मग ही स्वयं अध्ययन म्हणून देखील ओळखल्या जाते. ओके, कोणाची आहे? सॉक्रेटिसची आहे. स्वयं अध्ययन मापन या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, संप्रेषण अध्यापन पद्धती. विद्यार्थी मित्र, अध्यापन पद्धतीवरती खूप प्रश्न परीक्षेमध्ये आले होते. संप्रेषण अध्यापन पद्धती रिकामी जागा यांनी मांडली आहे. ओके, कोणी मांडली आहे? फ्लाइव, स्पेन्सर, जॉन डुई की फ्लॅडर्स? आता संप्रेषण अध्यापन पद्धती जी आहे ही कोणी मांडलेली आहे? ही फ्लॅडर्स या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, जॉन डुई यांची कोणती आहे बघा. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणत्या पुस्तकात मांडली? विद्यार्थी मित्र, या ठिकाणी या टॉपिकवर 100% परीक्षेत प्रश्न आपल्याला विचारले जात असतात भावनिक बुद्धिमत्ता या घटकावरती. ओके, बघा, मग भावनिक बुद्धिमत्तेचे जनक कोण आहेत? डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये एका पुस्तकामध्ये जी आहे भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली. कोणतं पुस्तक आहे ते? इमोशनल थिअरी, वर्किंग विथ इमोशनल इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स की वर्किंग विथ इमोशनल थिअरी? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर 2 वर्किंग विथ इमोशनल इंटेलिजन्स, ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. या पुस्तकामध्ये डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना जी आहे ही 1995 मध्ये त्या ठिकाणी त्यांनी मांडली होती. ओके, चला, यानंतर बघा, सिगमंड फ्राइड. ओके, सिगमंड फ्राइड यांनी मानवी मनाला कशाची उपमा दिलेली आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, सिगमंड फ्राइड जे होते, ओके, तर सिगमंड फ्राइड यांनी मानवी मनाला एका घटकाची उपमा दिली. यांनी कशात दिली? पर्वताची, नदीची, सरोवराची की हिमनगाची? ओके, तर यांनी उपमा जी आहे मानवी मनाला ती कशाची दिली होती? तर ही दिली होती हिमनगाची. ओके, कशाची? तर यांनी हिमनगाची उपमा जी आहे ही मानवी मनाला दिली आहे. मानवी मन हे हिमनगाचं आहे. ओके, मानवी मन म्हणजेच काय? हिमनग आहे असं या ठिकाणी सिगमंड फ्राइड यांचं म्हणणं आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. विकासाची, नैतिक विकासाची उपपत्ती. ओके, बघा, नैतिक विकास उपपत्ती कोणी मांडली आहे? नैतिक विकास उपपत्ती विद्यार्थी मित्र खालीलपैकी कोणी मांडलेली आहे? तर या ठिकाणी कोहलबर्ग. ओके, बघा, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर 4. ओके, लॉरेन्स कोहलबर्ग हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, लॉरेन्स कोहलबर्ग. ओके, उपपत्ती म्हणजेच काय? यांचा काय? तर लॉरेन्स कोहलबर्ग यांचा काय? तर नैतिक विकासाचा सिद्धांत आहे. ओके, लॉरेन्स कोहलबर्ग यांचा काय? नैतिक विकासाचा सिद्धांत त्या ठिकाणी येतो विद्यार्थी मित्र. ओके, बघा, डेव्हिड आसुबेल यांचं आहे अध्ययन अनुदेश. डेव्हिड आसुबेल यांचं कोणतं येतं? यांची अध्ययन अनुदेश उपपत्ती येते. ओके, डॅनियल गोलमन कशा संबंधी आहे? तर डॅनियल गोलमन विद्यार्थी मित्र सर्वांना माहित आहे भावनिक बुद्धिमत्ते संबंधी व्यक्तिमत्व आहे. ओके, भावनिक बुद्धिमत्ता, डॅनियल गोलमन. एडवर्ड थॉर्नडाईक. ओके, एडवर्ड थॉर्नडाईक. थॉर्नडाईकचा काय? अभिजात या ठिकाणी बघा प्रयत्न प्रमाद. ओके, थॉर्नडाईकचं काय विद्यार्थी मित्र? प्रयत्न प्रमाद म्हणजे चुकावं शिका पद्धती. ओके, या ठिकाणी आहे. आणि कोहलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत. कोहलबर्गचा काय? कोहलबर्गचा येतो नैतिक विकास सिद्धांत म्हणजेच नैतिक विकास उपपत्ती. ओके, या टाईपनं आपण हे पॉईंट जे आहे ते लक्षात ठेवायची आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, हे सर्व मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहेत कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
जी कृती आनंददायक, स्वयंस्फूर्त, सर्जनशील व आत्म आविष्कारयुक्त असते अशी कृती म्हणजे क्रीडा होय. तर हे विधान रिकामी जागा यांनी म्हटले आहे. ओके, ब्रुनर, रॉस, गार्डनर आणि डाल्टन. ओके, तर बघा या ठिकाणी हे विधान कोणाचं आहे, तर हे रॉस यांचं विधान आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 रॉस हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन. ओके, बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन पॉइंट विद्यार्थी मित्र आहे. हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस बरीच आहेत. ओके, सर्वांनी हा पॉइंट नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, बघा बॉम्बे कर्नाटक या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा, बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? वर्तन अभ्यास पद्धती, नवीन अध्ययन उपपत्ती, बुद्धिमापन चाचणी की अध्यापन उपपत्ती. ओके, तर बघा बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन, रिव्हिजन. ओके, आता रिव्हिजन हा पॉइंट लक्षात घेऊया. रिव्हिजन कशाची होते? ओके, रिव्हिजन करण्यासाठी काय लागतं? रिव्हिजन साठी लागतं विद्यार्थी मित्र बुद्धिमत्ता. ओके, आणि बुद्धिमत्ता आली की कोणती झाली मग या ठिकाणी? या ठिकाणी झाली बुद्धिमापन चाचणी. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन ही कशाची संबंधित संकल्पना आहे? तर ही बुद्धिमापन चाचणीशी संबंधित अशी संकल्पना आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हर्षद टीव्ही पाहणे आवडते. ओके, हर्षदला काय? टीव्ही पाहणे आवडते, पण त्याला हे माहित आहे की तो सारखा टीव्ही पाहत बसला तर तो परीक्षेत नापास होणार. बघा, हर्षदला टीव्ही पाहणे आवडते, मात्र त्याला माहित आहे की तो जर सारखा टीव्ही पाहत बसला तर तो परीक्षेत नापास होणार. मग होईल. ओके, मग हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. आता मानसशास्त्रीय भाषेमध्ये हे कशाचं उदाहरण झालं? वर्जन वर्जन, प्रगमन वर्जन, द्विधा प्रगमन वर्जन आणि प्रगमन प्रगमन. तर विद्यार्थी मित्र हे कशाचं उदाहरण आहे? तर हे प्रगमन. ओके, बघा त्याला आवडते. आवडते म्हणजे काय? ओके, आवड. आवड आहे, सगळ्यात पहिले लक्षात घ्या, आवड असेल तर त्या ठिकाणी होते प्रगमन. ओके, आवड असेल तर प्रगमन, आणि त्यापासून नुकसान होत असेल. ओके, नुकसान म्हणजेच काय? बघा या ठिकाणी नुकसान, धोका हे ज्यावेळेस संभवतात ना, तर अशा वेळी काय होत असतं? तर अशा वेळी त्या गोष्टी आपण वर्ज्य केल्या पाहिजे, त्या गोष्टी टाळल्या पाहिजे. मग याला वर्जन म्हणतात. मग बघा आवडही आहे आणि ते पण आहे, म्हणजे प्रगमन पण करायचं आणि वर्जन पण करायचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 प्रगमन वर्जन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आता तुम्हाला या उदाहरणासहित मी सांगितलेलं आहे, कारण की उदाहरण हेच येईल असं नाही आहे. प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये उदाहरण बदलून येऊ शकतं, आणि आता तर परीक्षा जी आहे ही उपयोजनात्मक प्रश्नावर जास्त असणार आहे. आपल्या बुद्धीचा खेळ त्या ठिकाणी चालणार आहे. ओके, आकलन ज्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट वाईज जे आहे सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी मी देत आहे. विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरायचं नाही. ओके, जे जे विद्यार्थी मित्र, जे जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील, ते जर या ठिकाणी विद्यार्थी मित्र सहकारी असतील, जे जर टीईटीची तयारी करत असतील, तर सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, वर्गात लहान मुलांना पुढे, मोठ्यांना मागे, दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने टप्प्यात बसवणे. ओके, बघा वर्गामध्ये काय करतात शिक्षक? लहान मुलं जे असतात त्यांना पुढे, जी मोठी आहे त्यांना मागे. ओके, आणि दंगा करणारी जी असते शिक्षकाच्या टप्प्यामध्ये. ओके, बघा दृष्टीच्या टप्प्यात आपण ठेवतो ना, जी मुलं खूप गोंधळ करतात त्यांना काय करतो आपण आपल्या टप्प्यामध्ये, म्हणजे त्यांचा धिंगाणा केला तर लगेच इथून आपल्या जवळ आपण त्याच्यावरती लक्ष देऊ शकलो पाहिजे. ओके, दृष्टीच्या टप्प्यामध्ये असं ठेवतो. मग आता ही जी पद्धती आहे ही अध्यापन या अध्यापनास वातावरण निर्मिती करणे हे रिकामी जागामध्ये मोडते. कशामध्ये मोडते? हे संप्रेषण कौशल्य, संप्रेषणामध्ये तर कम्युनिकेशन, बोलली भाषा आली, वर्ग व्यवस्थापन, चेतक बदल की प्रबलन कौशल्य. आता हे सर्व जे आहे हे वर्ग व्यवस्थापनाचाच भाग आहे ना. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 वर्ग व्यवस्थापन कौशल्य हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अमित सर्व प्रश्नांची, ओके या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, सर्व प्रश्नांची. ओके, अमित सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देतो. ओके, योग्य. बघा अमितला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत. या विधानातून कोणत्या वर्तन बदलाचा बोध होतो? ओके, बघा अमितला सर्व प्रश्नांची उत्तरे काय आहेत? त्याला पाठ आहेत. मग यातून कोणत्या विधानात? ज्ञानात्मक, गुणात्मक, भावात्मक की क्रियात्मक? आता त्याला पाठ आहे सर्व. मग हे कसे समजते? पाठ आहे म्हणजे या ठिकाणी हे बुद्धिमत्ते संबंधी झालं, आणि हे कोणत्यामध्ये येतं? तर हे ज्ञानात्मक. ओके, कोणत्याही वर्तन बदल झाला हा, तर हा ज्ञानात्मक वर्तन बदल झाला. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र, अमित जर या ठिकाणी म्हटलं, बघा भावात्मक जर असतं तर या ठिकाणी
त्याचा काय म्हटलं असतं आपण या ठिकाणी, त्याचा निष्ठावानपणा. ओके, निष्ठावान, त्याचा दयाळूपणा, इतरांना मदत, असे जर घटक असते ओके तर ते भावात्मक मध्ये आले असते. ओके, गुणात्मक मध्ये काय, गुणात्मक मध्ये निष्ठावानपणा पण येतो या ठिकाणी, दुसऱ्याचे सहकार्य वगैरे. ओके, आणि क्रियात्मक, खेळात हुशार आहे, खेळामध्ये वगैरे जर असेल तर क्रियामध्ये येतात. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. यापूर्वी विद्यार्थी मित्रो आपण टीईटी संदर्भात खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केले आहेत, ते व्हिडिओ देखील तुम्ही बघायची आहेत. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, संक्रियापूर्व अवस्था बालकाच्या कोणत्या वयात असते? बघा विद्यार्थी मित्रो, संक्रियापूर्व अवस्था बालकाच्या कोणत्या वयात असते? 2 ते 7 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 0 ते 2 वर्ष की 12 वर्षाच्या पुढे. ओके, संक्रियापूर्व म्हटलेलं आहे, मग ही असते विद्यार्थी मित्रो 7 ते 12 वर्ष. ओके, किती असते, सॉरी 2 ते 7 वर्षापर्यंत असते. ओके, काय म्हटलं या ठिकाणी, संक्रियापूर्व. ओके, संक्रियापूर्व अवस्था जी आहे ही 2 ते 7 वर्षापर्यंत असते. त्यानंतर 7 ते 12 वर्ष जे आहे, 7 ते 12 वर्ष ही पूर्व क्रियात्मक अवस्था झाली. ओके, ही कोणती झाली, ही विद्यार्थी मित्र पूर्व क्रियात्मक अवस्था आली. त्यानंतर 0 ते 2 वर्ष. ओके, 0 ते 2 वर्ष जे आहे जी संवेदीकारक म्हणजे जन्मापासून. ओके, बघा 0 ते 2 वर्ष म्हणजेच काय तर जन्मापासून, याला संवेदीकारक अवस्था असे म्हणतात. ओके, जन्मापासून. त्यानंतर विद्यार्थी मित्र 12 वर्षाच्या पुढे जी होते याला 12 वर्षाच्या पुढे याला मूर्त क्रियात्मक अवस्था असे म्हणतात. ओके, सर्व गोष्टी समजायला लागतात, मूर्त स्वरूपामध्ये येतात, मग याला मूर्त क्रियात्मक अवस्था. ओके, 12 वर्षाच्या पुढे कोणती, मूर्त क्रियात्मक अवस्था. असे 4 टप्पे जे आहेत ते बालकाच्या विकासाचे सांगले आहेत. आणि हे कोणी सांगितले आहे सर्व, तर हे आहेत जीन पियाजे या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेले आहेत. कोणी सांगितले आहे, जीन पियाजे यांनी सांगितलेले आहेत. ओके, बाल विकासाच्या एकूण त्यांनी किती 4 अवस्था सांगलेल्या आहेत. ओके, 4 अवस्था या ठिकाणी जन्मापासून 2 वर्षापर्यंतची असते संवेदीकारक अवस्था. त्यानंतर 2 वर्षाच्या पुढे 2 ते 7 वर्ष संक्रियापूर्व अवस्था. त्यानंतर 7 ते 12 वर्ष पूर्व क्रियात्मक अवस्था आणि 12 वर्षाच्या पुढे मूर्त क्रियात्मक अवस्था, असे या ठिकाणी 4 टप्पे आहेत. ओके, हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत जीन पियाजे यांच्यावरती 100% आपल्याला टीईटी परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली शिक्षणाची काही ध्येय दिलेली आहेत. ओके, खाली काही शिक्षणाची काही ध्येय दिलेली आहेत, त्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणते? बघा दिल्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणतं असणार आहे? आता या ठिकाणी एक कन्सेप्ट समजून घेऊ आपण, सगळ्यात श्रेष्ठ काय असणार आहे? ओके, शारीरिक विकास सर्वात श्रेष्ठ असेल का, नैतिक विकास असेल का, व्यावसायिक यशस्वीता असेल का? नाही, सर्व काय यशस्वी जीवन जगण्यासाठी हे सर्व घटक आवश्यक आहे. यामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे? या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे जीवनात पूर्णता आणणे. जीवनात पूर्णता आणणे हे या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे. ओके, सगळ्यात श्रेष्ठ ही घटक या ठिकाणी आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे आहे, ऑप्शन नंबर 1 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र व्हिडिओवर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता बघा या ठिकाणी परत आपल्याला प्रश्न रिपीट झालेला आहे, पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे किती असतो? ओके, पूर्व प्राथमिक शिक्षण जे असते याचा कालावधी किती वर्षाचा असतो? 2.5 ते 6 वर्ष, 5 ते 8 वर्ष, 5 ते 10 वर्ष आणि 3 ते 7 वर्ष. तर पूर्व जे आहे या ठिकाणी किती असतो? पूर्व प्राथमिक शिक्षणाचा हा असतो 2.5 to 6 इयर. ओके, म्हणजेच काय तर 2.5 ते 6 वर्ष. ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या घटकाचा अध्ययन व अध्यापनावर याच्यावरती परिणाम आहे होतो? ओके, बघा कोणत्या घटकाचा होत असतो? बघा अध्ययनावर, अध्ययन आणि अध्यापनावर शारीरिक घटकाचा होतो, सामाजिक घटकाचा होतो, परिसरीय घटकाचा होतो, या सर्वांचा होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, या सर्वांचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, अवधान व अभिरुची. ओके, अवधान आणि अभिरुची या काय आहेत? तर अवधान आणि अभिरुची विद्यार्थी मित्र
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ओके, अवधान आणि अभिरुची एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अभिरुची असेल तर अवधान त्या ठिकाणी टिकून राहते. अवधान जे आहे विद्यार्थी मित्र, अवधानाचे बघा 3 प्रकार पडतात. अवधानाचे 3 प्रकार. एक म्हणजे ऐच्छिक. ओके, ऐच्छिक अवधान म्हणजे जे आहे हेतुपूर्वक. दुसरं आहे अनैच्छिक. ओके, अनैच्छिक अवधान हे हेतुपूर्वक नसते. आणि तिसरं आहे अभ्यस्त अवधान. ओके, तिसरं कोणतं आहे तर अभ्यस्त अवधान. आता तिसरं जे आहे विद्यार्थी मित्र, अभ्यस्त अवधान हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. आता का हे तुम्हाला सांगतो. बघा, अभ्यस्त अवधानावर काही प्रश्न होते, ज्यामध्ये बघा आपल्याला माहित आहे की चित्रकार, ओके, चित्रकार जो आहे चित्र काढता काढता इतका रंगून जातो, इतका मशगूल होतो की त्याला आजूबाजूच्या वेळेचे, काळाचे, परिस्थितीचं भान राहत नाही. हे झालं अभ्यस्त अवधानाचं उदाहरण. ओके, म्हणजे त्या घटकात आपण खूप रमून जातो, आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीचं भानच राहत नाही. हे अवधानाचा कोणता प्रकार आहे असा प्रश्न यापूर्वी परीक्षेमध्ये आलेला विद्यार्थी मित्र, तर ते आहे अभ्यस्त अवधान. ऐच्छिक अवधान इच्छापूर्वक अभ्यास करावा लागतो, इच्छापूर्वक आपल्याला त्या ठिकाणी बसावं लागतं. ओके, अभ्यास जो आहे इच्छापूर्वक हा केला जातो. त्यानंतर अनैच्छिक अवधान, आता लहान मुलं जे आहे, लहान मुलाचं कितीही म्हटलं त्याचं खेळण्याकडे लक्ष जाणारच, हे झालं अनैच्छिक अवधान. ओके, क्लिअर आहे सर्वांना? होप सर्वांना हा पॉईंट समजला असेल. विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला, अशा ट्रिक तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज शिकायला मिळणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे. परीक्षेत साधे यश मिळवल्यास, ओके, परीक्षेमध्ये एकदम साधे यश मिळाले तर बघा, मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले. बघा, एखादा विद्यार्थी काय असतो, जर परीक्षेमध्ये त्याला खूप कमी यश मिळाले, साधं यश प्राप्त झालं, तर काय म्हणणार, मी तर अभ्यासच केला नव्हता तरी देखील मला एवढे मार्क्स मिळाले. ओके, म्हणजेच काय तर या ठिकाणी असं सांगत सुटणे म्हणजे रिकामी जागा या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. आता ही कोणती संरक्षण यंत्रणा झाली, या संरक्षण यंत्रणेला कृतक समर्थन असे म्हणतात. ऑप्शन नंबर 4 कृतक समर्थन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, तादाम्य म्हणजे काय तर मोठ्या व्यक्तींसोबत फोटो काढून त्यासोबत आपली ओळख आहे असं समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तादाम्य. प्रतिपूरण यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं. ओके, बघा, जर पेपर अवघड गेला तर काय प्रश्नपत्रिका खूप अवघड होती, यश जर मिळालं प्रश्नपत्रिका खूप अवघड होते, सांगत सुटणं म्हणजे प्रतिपूरण होय. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, 2 अध्ययन पद्धती. ओके, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात व त्यापेक्षाही अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर होते. आता ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी मी तुम्हाला एक पॉइंट सांगतो. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न जे असतात आपल्याला परीक्षेमध्ये हे आपला वेळ खाण्यासाठी आपल्याला आलेले असतात. ओके, या टाईपचे जे प्रश्न असतात 2-4 वाक्याचे, हे आपला वेळ खाण्यासाठी असतात. करायचं काय, यामध्ये सगळ्यात शेवटी बघायचं, यामध्ये आपल्याला विचारलं काय, वरचं सोडून द्या, यामध्ये आपल्याला विचारलेलं काय, सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली, इतकाच प्रश्न आहे. काय प्रश्न आपल्याला, सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. वरच्या मॅटरचं काही घेणं पडते का, नाही. कोणाची आहे मग सामान्यीकरण अध्ययन उत्पत्ती, ती आहे C.H. जड यांची. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर 2 ओके, C.H. जड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यांची आहे सामान्यीकरण अध्ययन उपपत्ती. ओके, बघा, या टाईपचे प्रश्न जर आले ना तर आपला वेळ कसा वाचवता येईल हे आपण त्या ठिकाणी बघायचं विद्यार्थी मित्र. ओके, सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती. क्लिअर आहे सर्वांना, सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती यांची आहे. त्यानंतर पॅव्हलॉन. ओके, पॅव्हलॉनचं काय होता, कोणता होता, अभिजात अभिसंधान. कुत्र्यावरती प्रयोग जो होता अभिजात अभिसंधान. ओके, त्यानंतर बॅगले यांची कोणती येते विद्यार्थी मित्र, तर बघा सर्व घटक बॅवेले यांची काय सामान्यीकरण आहे. त्यानंतर थॉर्नडाईक. ओके, थॉर्नडाईक जे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र, या ठिकाणी थॉर्नडाईकचं काय, तर थॉर्नडाईकचं आहे तर प्रयत्न प्रमाद. ओके, थॉर्नडाईकचं काय, प्रयत्न प्रमाद. ओके, C.H. जड. चलो, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली. बघा, अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनामध्ये हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय,
अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली आहे? फ्रँसेन, मर्फी, वुडवर्थ की गिलफोर्ड. ओके, तर ही जी व्याख्या आहे कोणाची आहे विद्यार्थी मित्र? ही गिलफोर्ड यांची आहे. ऑप्शन नंबर 4 गिलफोर्ड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर गॅरेटची एक व्याख्या होती, अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, म्हणजे ती गॅरेट यांची व्याख्या होती. बघा, भूकस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? कोणता परिणाम दिसून येतो? पौरुषत्व दिसून येते, स्वास्थ्य जाणवते, व्यक्ती अशक्त दिसते की व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते? तर हे अशा वेळी व्यक्ती काय अशक्त दिसायला लागते. ऑप्शन नंबर 3 व्यक्ती अशक्त दिसते हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? ओके, बघा प्रश्न व्यवस्थितरित्या वाचणं गरजेचं आहे. वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते, बरोबर आहे. कृती कराल तरच अध्ययन घडते. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो, अगदी बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते आणि अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया, हे देखील बरोबर आहे. आता बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी एक पॉईंट बघून घेऊया. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. सारखे असते का सर्व प्राण्यांचे अध्ययन? नसते. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे कधीच नसते, ते खूप वेगवेगळे असते. या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं? तर नसते असायला पाहिजे होतं. मग आता हे ठिकाणी काय हे विधान वैशिष्ट्य मॅच होते का? नाही, हे वैशिष्ट्य याचं नाही आहे आणि आपल्याला विचारलं काय होतं? नाही. त्यामुळेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो. अध्ययन करतो ही वैशिष्ट्ये असणारी, सर्व सोडून द्या, काय? निरीक्षणात्मक उपपत्ती. ओके, निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? बघा, निरीक्षणात्मक उपपत्ती कोणाची आहे विद्यार्थी मित्र? तर निरीक्षणात्मक उपपत्ती जी आहे ही आहे अल्बर्ट बांदुरा यांची. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अल्बर्ट बांदुरा यांची आहे निरीक्षणात्मक उपपत्ती. ओके, बांदुराची आहे निरीक्षणात्मक उपपत्ती. ओके, चला यानंतर इतर जे येतात त्याच्यामध्ये आपण समजून घेऊया. डॉक्टर ब्लूम यांची आहे प्रभुत्व संपादन. डॉक्टर ब्लूमची कोणती आहे? तर यांची प्रभुत्व संपादन उत्पत्ती आहे. त्यानंतर डेव्हिड आसुबेल. ओके, डेव्हिड आसुबेल यांची विद्यार्थी मित्र कोणती येते? अध्ययन अनुदेश उपपत्ती. ओके, डेव्हिड आसुबेलची कोणती आहे? तर अध्ययन अनुदेश ही उपपत्ती या ठिकाणी त्यांची आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी प्राण्याची जडणघडण. ओके, मानवी प्राण्याची काय जडणघडण अनुवंश व परिस्थितीच्या यांच्या संयुक्त कार्यामुळे होत असते. तर खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त, ओके फक्त काय म्हटलं या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, तर परिस्थितीचाच प्रभाव दिसून येतो. कोणत्या घटक ज्यामध्ये फक्त परिस्थितीचा प्रभाव असतो? ओके, स्वभाव व वृत्ती, पक्वतेचे वय, बुद्धिमत्ता की डोळ्यांचा व शरीराचा रंग. ओके, बघा डोळ्याचा व शरीराचा रंग हे कशावर डिपेंड असते? हे असते अनुवंशावर. ओके, हा झाला अनुवंशाचा घटक. ओके, त्यानंतर बुद्धिमत्ता, यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये जे आहे अनुवंशिकता असे आणि परिसर दोन्ही आहे. पक्वतेचे वय हे अनुवंशिकता. ओके, अनुवंशिकता आणि परिसर. तर स्वभाव आणि वृत्ती यामध्ये फक्त काय, यामध्ये फक्त आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र हे कशाचा दिसते? तर हा फक्त परिस्थितीचा प्रभाव असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र काय आहे? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा जे नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री एखादे दूर झुडूप पाहून मनुष्य अथवा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी कोणत्या अवबोधाच्या इंद्रिय दृष्टामुळे होते? ओके, कोणत्या अवबोधाच्या इंद्रिय दोषामुळे होते असं विचारलेलं आहे. बघा, परिचितता, भौमितिक इंद्रिय भ्रम, विशिष्ट मनस्थिती आणि भौमितिक परिस्थिती. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला भास होत आहे म्हणजे आपलं इंद्रिय भ्रम त्या ठिकाणी आपल्याला भास होत आहे म्हणजे काय? भ्रम होत आहे, भास. ओके, बघा या ठिकाणी समजून घ्या, भास होणे म्हणजेच काय तर भ्रम होणे. ओके, आणि यामध्ये भ्रम कोणता? तर इंद्रिय भ्रम. आणि या ठिकाणी विशिष्ट आकार दिसतो म्हणजे भौमितिक इंद्रिय भ्रम. ओके, विशिष्ट आकार आहे. बघा नाण्याचा काय या ठिकाणी म्हणलं आहे? तुकडा जो आहे तो नाणे असलेला गोल तुकड्याचा आहे नाणं. ओके, या ठिकाणी भुज जे आहे ते गोल दिसतं आणि झुडूप एखादं व्यक्ती किंवा प्राणी असा म्हणजे विशिष्ट भौमितिक आकृती आहे आणि भौमितिक या ठिकाणी इंद्रिय भ्रम त्या ठिकाणी होतं. ओके, बघा विशिष्ट मनस्थिती म्हणजे या ठिकाणी जवळील व्यक्ती जर मृत पावली तर ती आपल्या आजूबाजूला आहे असं वाटणं, हे झालं
विशिष्ट मनस्थितीमध्ये. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना विद्यार्थी मित्र. बघा अशा पद्धतीने आपण टीईटी परीक्षेकरता महत्वपूर्ण 30 प्रश्न जे यापूर्वी टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते असे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. सर्वांना व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल विद्यार्थी मित्र तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, लिंक तुम्हाला सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चलो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.